महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवत असताना त्यांच्या मूलभूत आणि न्याय्य मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असून बालकांचं पोषण, शिक्षण, लसीकरण, आरोग्य मोहिमा, सर्वेक्षण, निवडणूक कामांसह इतर शासकीय कामांचा वाढता भार त्यांच्यावर टाकण्यात आलाय। मात्र अंगणवाडी सेविकांना त्याबद्दल अत्यल्प मानधन दिलं जात आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली। अंगणवाडीची वेळ 10:30 ते 5 करावी, उन्हाळ्यात ही वेळ 7:30 ते दुपारी 1 करावी, प्रोत्साहन भत्ता सर्व सेविकांना त्वरित देण्यात यावा, मातृवंदना कामाचं ट्रेनिंग द्यावं, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना देण्यात आलं। यातील स्थानिक स्तरावरील अनेक मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितलं। जे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन साहेब यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले। त्यापैकी 5 मागण्यांच्या संदर्भात डेप्युटी सीओना त्या ज्या लोकल कोल्हापूर जिल्ह्याच्या स्तरावरती सुटू शकतात, उदाहरणार्थ बँकेमध्ये ज्या कारणांचा उल्लेख पैसे जमा झाल्यानंतर होत नाही त्या बाबतीत तो उल्लेख व्हावा असे पत्र ताबडतोब बँकांना द्या असा आदेश त्यांनी अधीक्षकांना दिलेला आहे। त्याचबरोबर इतर जे आमच्या वेळा बदलण्यात यावा, कारण 9:30 ते 4 अशी वेळ आहे, त्याच्याऐवजी आम्ही 10:30 ते म्हणजे कमी वेळ न करता 10:30 ते 5 या प्रकारची वेळ व्हावी। मातृवंदना योजनेचा ट्रेनिंग या ठिकाणी महिलांना देण्यात यावे। प्रोत्साहन भत्ता जो अनेक सेविकांच्या नावावरती झालेला नाही आहे तो तात्काळ करण्यात यावा, ही मागणी आमची कार्तिकेयन साहेबांनी मान्य केली। येत्या 12 फेब्रुवारी रोजी 1 दिवसीय लाक्षणिक संप असल्यानं अंगणवाड्या आहारासहित बंद राहतील। त्याचबरोबर संप असल्यानं दिवसाचा आहार वाटपाची सक्ती करू नये याची पूर्वकल्पना सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आली आहे। यावेळी संघटनेच्या सचिव शुभांगी पाटील, दिलदार मुजावर, वर्षा लवटे, जयश्री पवार, ममता साठे, रेखा पाटील, भाग्यश्री लकडे, प्रतिभा कांबळे, सुवर्णा माने यांच्यासह इतर अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या।